महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी ज्योती। गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजपशी युती करण्याचे शिवसेनेने दिले संकेत। राज्यातील ग्रामपंचायतीमध्ये रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीसाठी 22 एप्रिल तर गडचिरोली जिल्ह्यात 2 टप्प्यांसाठी 24 आणि 30 एप्रिल रोजी होणार मतदान। राज्य निवडणूक आयुक्तांनी केली घोषणा। आणि भिवंडी सोनसाखळी चोरी करणाऱ्या एका गुन्हेगारास गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने केली अटक। 23 सोनसाखळीचे गुन्हे आणले पोलिसांनी उघडकीस। आता बातम्या विस्तृतपणे। भाजपशी युती करण्याचे संकेत शिवसेनेने दिले आहेत। नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजपशी युती व्हावी असं स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाटतंय। नवी मुंबई आणि औरंगाबाद महापालिकेसाठी येत्या 22 एप्रिलला मतदान होणार असून 23 एप्रिलला मतमोजणी होणार आहे। यामुळे युती करून राज्याप्रमाणे स्थानिक पातळीवरही युतीचं सरकार स्थापन व्हावं असं उद्धव ठाकरे यांना वाटत आहे। पण शिवसेनेच्या या भूमिकेवर भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही। पतीने पत्नी, सासू आणि आपल्या लहानग्या चिमुकली मुलीचा फावड्याने ठेचून खून केल्याची खळबळजनक आणि हृदयद्रावक अशी घटना चिखली तालुक्यातील सवना या गावी घडली आहे। जन्मदाता बाप पोटच्या मुलीचा आणि पत्नी तसेच सासूचा इतक्या भीषणपणे अंत करू शकतो, यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। या संदर्भातील माहिती अशी की चिखली तालुक्यातील सवना येथे शेषराव बडाईत हा त्याची पत्नी गीताबाई, सासू विमलबाई आणि त्यांची मुलगी आरती यांच्यासोबत राहत होता। मंगळवारी रात्री शेषराव यांची पत्नी आणि सासूसोबत कौटुंबिक वाद झाला आणि त्या वादातून शेषरावने परिवाराचा अंत केला। शेषरावने रागाच्या भरात फावड्याने पत्नी गीताबाई, सासू विमलबाई आणि मुलगी आरतीचा ठेचून खून केला। याबाबत माहिती जशी पसरली तशी परिसरात बघ्यांची रीघ लागली। पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून आरोपी शेषराव शोधात पथके रवाना केली आहेत। आरोपीचा कसून तपासही करण्यात येतोय। विमल बळीराम गाढवे, गीता शेषराव भाडाईत आणि एक त्यांची मुलगी आरती शेषराव भाडाईत हे तिघं एकाच ठिकाणी राहतात। हिचं साधारणतः लग्न 10 वर्षापूर्वी झालेलं आहे। 8 वर्षाची ती मुलगी आहे तिला, आणि त्यांचे कौटुंबिक कलह होतात। त्यामुळे जो आरोपी शेषराव आहे त्याने रात्री इथं भांडण केल्याचं आजूबाजूचे लोक सांगतात आणि नंतर मग या तिघांचं त्याने फावडा या जड वस्तूने डोक्यात मारून जखमी करून त्यांचा तिघांचा मर्डर केलेला आहे, खून केलेला आहे। आणि आम्ही त्याच्या नावानिशी त्यांच्या यांनी फिर्याद दिलेली आहे आणि आम्ही पुढील तपास करत आहोत। आरोपीचा सध्या शोध घेत आहोत। चैत्र महिना सुरू झाला की उष्णता वाढू लागते। चंदनाचा लेप या काळात शरीर थंड ठेवतो आणि उष्णतेपासून बचावही करतो। चंदनाला आयुर्वेदातही महत्त्व आहे। चंदन हे अतिशय सुगंधी आणि शीतल असतं। चंदनाच्या याच गुणामुळे दिवसभरातील हवेतील उष्णतेने शेंडलेल्या विठू माऊलीला शीतलता वाटावी यासाठी रोज दुपारी सुगंधी असा चंदनाचा लेप सर्वांगाला लावला जातो। गुढीपाडवा ते मृग नक्षत्र निघेपर्यंत रोज दुपारी चंदन उटी पूजा केली जाते। पूजेनंतर देवाला नैवेद्य म्हणून कैरीचं पन्ह आणि थंड लिंबू सरबतही दाखवलं जातं। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने चंदन उटी पूजेसाठी उच्च प्रतीचे 400 किलो चंदन कर्नाटकामधील बंगळूर, मैसूर मधून खरेदी केलं आहे। श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी रोज 1.5 किलो चंदन उगाळले जाते। यासाठी 3 पथकांमधून 12 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे, अशी माहिती कार्यकारी अधिकारी संजय तेली यांनी दिली। महापूजा बंद असल्याने विठुरायाचे रूप डोळे भरून पाहण्याची संधी या उटी पूजेमुळे मिळते। सुवर्णालंकारापेक्षाही देखणे स्वरूप चंदन उटी पूजेमुळे दिसत आहे। अशी पूजा करणाऱ्याला जगण्याची ऊर्जा मिळते, अशी ही भावना भाविकांनी व्यक्त केली। म्हणूनच अनेक भाविक चंदन उटी पूजा करून समाधान मानतात। श्री विठ्ठल रुक्मिणीची 75 दिवस चंदन उटी पूजा केली जाते। यासाठी अजूनही भाविक आपली मागणी नोंदवू शकतात आणि पूजेचा आनंद घेऊ शकतात। यासाठी त्यांनी मंदिर समितीच्या अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन आपली पूजा नोंदवावी असं आवाहन मंदिर समितीने केलंय। पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचा कारभार चालत असे। हे आमच्या पूर्वजांकडे पहिल्यापासून
मंदिराच्या किल्ल्या किंवा सुरक्षेची जबाबदारी आमच्या घराण्याकडे होती. नंतर कालावधीत जसं काळ बदलत गेला तसं मंदिर समिती स्थापन झाली आणि पूर्वीपासूनच आमचं वारकरी संप्रदाय घराणं असल्यामुळं विठ्ठलाला रुक्मिणीला महापूजा आम्ही करत असू. आता महापूजा बंद झाल्यामुळे दरवर्षी पहिले किंवा दुसऱ्या दिवशी आम्ही चंदनवटी पूजा करतो. चंदनवटी पूजेचं महत्त्व म्हणजे की मूर्तीला किंवा देवाला उष्णता लागू नये म्हणून चंदनाचा लेप दिला जातो. ह्याच्यामागची भूमिका एकच की त्या लोकांना किंवा जनतेला उन्हापासून संरक्षण मिळावं ही त्यामागची खरी भावनिक भूमिका आहे. आम्ही दरवर्षी पांडुरंगाची महापूजा करत असू, परंतु अलीकडं महापूजा बंद केल्यामुळं उटी पूजा करण्याचं आम्ही ठरवलं आणि दरवर्षीप्रमाणे काल आम्ही उटी पूजा केली. आणि उटी पूजा करण्याचा मूळ उद्देश म्हणजे आपण नेहमी जर दर्शनाला गेलो तर आपल्याला जास्तीत जास्त देवासमोर एखादा मिनिट सुद्धा उभा राहायचं अवघड होतं. म्हणजे 1 मिनिट सुद्धा आपण उभा राहू शकत नाही समोर. परंतु उटी पूजा केल्यानंतर पांडुरंगाच्या समोर जवळजवळ अर्धा ते पाऊण तास मूर्तीसमोर बसण्याचा योग आपल्याला येतो आणि स्वतः पूजा केली जाते, स्वतःच्या हातून हार घातले जातात, स्वतः आरती करता येते. म्हणजे एका अर्थानं देवाची सेवा आपल्याला स्वतः करता येते त्या ठिकाणी. दोन्ही मूर्त्यांचा पोशाखाचा जो पोशाखाची वेळ असते संध्याकाळी 4:30 ते 5:15 या कालामध्ये आपण पोशाख घालण्याच्या ऐवजी आपण या चंदन उटीची जी पूजा असते ती उटी पूजा आपण ज्याला म्हणतो ती केली जाते. याच्यामध्ये मागच्या वर्षी आपला जो दर होता तो 10,000 आणि 5,000 होता. यावर्षी आपण 15,000 आणि 7,500 केलेला आहे आणि आतापर्यंत जवळजवळ 50 लोकांनी या उटी पूजेचं बुकिंग देखील केलेलं आहे. मे मधल्या काही तारखा आपल्या शिल्लक आहेत, जून मधल्या पहिल्या आठवड्यातल्या काही तारखा शिल्लक आहेत आणि ज्यांना काही लाभ घ्यायचा आहे त्यांना देखील आपल्याला अर्ज जरी त्यांनी केले तरी आपण ह्या पूजेचा लाभ देऊ शकतो. आपण जे चंदन या उटी पूजेसाठी घेतोय हे कर्नाटक मधून घेतोय. कर्नाटकची जी राज्य शासनाची जी सँडलवूड कंपनी आहे म्हैसूरला, त्यांच्या निविदा प्रक्रियेत आपण भाग घेतला होता आणि त्या निविदा प्रक्रियेत आपल्याला 120 किलो चंदन मिळालं होतं. परंतु आपल्याला जवळजवळ 400 किलो चंदन या 75 ते 80 दिवसाकरता लागतंय. त्यामुळं तिथं 120 किलो मिळाल्यानंतर आपण बँगलोरच्या महालक्ष्मी वर्क्स म्हणून जे आहेत सप्लायर त्यांच्याकडून आपण 300 किलो चंदन घेतो आहे. आपल्याला कर्नाटक राज्याचं जे चंदन मिळालं ते 10,000 रुपये किलोने मिळाले. अतिशय जुनं आणि अत्यंत उत्तम प्रतीचं असं चंदन आहे आणि हे जे बँगलोरचं जे महालक्ष्मीवाल्यांचं आहे ते 7,000 त्यांनीच भक्तिभावाने रेट कमी करून आपल्याला दिलेला आहे. आणि आपल्याला रोज दोन्ही मूर्त्यांसाठी जवळजवळ 1 ते 1.5 किलो चंदन उघडायला लागतं. त्याच्यामधून आपल्याला पाऊण ते 1 किलो चंदन मिळतं 5 पेले आणि ते आपण गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत.